चला 6 वाजले सकाळचे. सगळं सामान पॅक केलं आहे. हॉटेल जरा खतरनाक रूम दिली होती आम्हाला. आता इथून आम्हाला काहीतरी 220-30 किलोमीटर जायचं आहे. पण आपली गाडी लावली आहे इथे. फुल लोड केली आहे. आणि आज गेली आपण Z+ सिक्युरिटी या तिघांची. 200 किलो की तो गाड़ी ही है. ये सामान लगा के ज़्यादा वजन हो जाता है. चलो चलो गणपती बाप्पा मोरया. येत आहे भरपूर आवाज. तुझ्याचा आवाज वाढव नसेल येत तर. येत आहे का तुला? हां कमी बिमी नाही आला पाहिजे, असं काय होत नाही. हां हॉटेलच्या आत पूर्ण अंधार होता. बाहेर आले आले असं एकदम उजेड झाला. आता 6:45 झालेत आणि 18 डिग्री आहे. म्हणजे बऱ्यापैकी थंड आहे, एकदम चिल्ड. आणि आता आपल्याला जायचं आहे जवळजवळ 230 किलोमीटर स्ट्रेट टू वाराणसी. सिटी तर मस्त आहे एकदम. हे झाडून बिडून घेत आहेत, एकदम स्वच्छ दिसतंय. तर आम्ही रोज सकाळी 3-4 वाजताच निघतोय. आजच 7 वाजलेत आम्हाला निघायला, कारण आम्ही काल जवळजवळ 1300 किलोमीटर गाडी चालवली. 1300 म्हणतोय, 13 तास चालवली आहे. अजून झोप काय पूर्ण झालेली नाही वाटतं माझी. तर टोटल 800 किलोमीटर चालवली आहे, पण आम्ही टोटल 13 तास चालवली आहे. तर कारण आम्हाला हॉटेल पण भेटत नव्हतं आणि काल लवकर निघालो. काल थोडेसे फ्रेश होतो म्हणून जेवढं लवकर जेवढं जास्त कवर करता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करत होतो. पण त्याचा एक फायदा झाला की आज आम्हाला फक्त 230 किलोमीटरच कवर करायचं आहे. सो आज 7 वाजलेत. आम्ही मॅक्स टू मॅक्स म्हणजे 11 ते 12 वाजेपर्यंत वाराणसीमध्ये पोहोचू. जर का जास्त ब्रेक घेतले तर 12. सो तो एक फायदा झाला आहे. आणि आम्ही शोधत होतो ॲक्च्युअल राहायला हॉटेल. हायवेवरती कुठेच काही नव्हतं. नंतर आम्हाला ही रेवा सिटी लागली आणि मस्त आहे ही रेवा सिटी. मला वाटलं आधी छोटंसं गाव वगैरे असेल, पण बऱ्यापैकी मोठी सिटी आहे. इथे हॉटेल होते आणि हॉटेल शोधायला परत अर्धा तास लागला आम्हाला. तो अर्धा तास हॉटेल शोधलं आणि मग चेक इन करायला 7 वाजले. 7 नंतर आम्ही फ्रेश झालो, जेवायला गेलो. मग जेवायचं हॉटेल शोधायला परत वेळ लागला आणि त्याच्यानंतर 11ला झोपलो आहे रात्री. त्यामुळे मग आज सकाळी पहाटे 5:30ला उठलो आहे आणि आत्ता 7ला निघालो आहे. तर आज थोडी झोप पण झाली आहे. पण याचा एक फायदा होणार आहे, आम्ही वाराणसीला लवकर पोहोचू आणि मग तिथे जाऊन थोडंसं जास्त एक्सप्लोअर करता येईल. मस्त वाटतंय सकाळी. 18 डिग्री म्हणजे बऱ्यापैकी एकदम चिल्ड आहे वातावरण इकडे. आणि हलकं हलकं असं धुकं पण दिसतंय. हां आत्ता सूर्य क्लिअर दिसतोय. भारी, किती भारी वाटतंय ना. हा बघा कसा आला. आणि इथल्या लोकांचा चालवण्याचा सेन्स इतका खराब आहे ना, म्हणजे काय सांगू. म्हणजे अगदी मूर्खातला मूर्ख जरी असेल तरी अशी गाडी चालवणार नाही तो, किंवा तो चालत. हे लोक रॉंग साईडने येतात. ठीक आहे आपल्याकडे पण येतात कधी कधी, पण हे रॉंग साईडने कुठून येतात? रॉंग साईड म्हणजे त्या साईडने एक्स्ट्रीम. म्हणजे आधीच रॉंग, त्यातल्या त्यात अजून डबल रॉंग. किती लोक मरत असतील असेच. आणि कुत्रे, आम्हाला जवळजवळ 8 ते 10 कुत्रे रस्त्यावर मेलेले दिसले. काल माझ्या समोर एकाला उडवलं. म्हणजे यार
2 मिनटासाठी तर एकदम डिस्टर्ब झालं होतं मी ते माझ्यासमोर उडवल्यावर बघितल्यावर. पण इथे कुत्रे आणि गाया रोडवर कधीही क्रॉस करू शकतात. 4 व्हीलर मोठी गाडी असेल तर काही रिस्क नाही आहे, पण 2 व्हीलरला खूप रिस्क आहे. जर का न बघताच, आपल्याकडे पुणे मुंबई साईडला नाही सहसा असं जनावरं क्रॉस करत, पण इथे कंटिन्युअस म्हणजे माणसं आणि ते प्राणी दोघांचा सेमच आहे. दोघेही लोक ते बघतच नाही, डायरेक्ट क्रॉस करतात आणि मध्येच असतात ते उभे. माहीत नाही ते काय कल्चर आहे. तर आपण असं म्हणतो कधी कधी की एक्स्ट्रीम राईटच्या लेनमध्ये ठेवून गाडी चालवली तर जास्त थोडंसं सेफ असतं, पण इथे तेवढंच रिस्की आहे, कारण की कधी कुत्रा कधी बाहेर निघू शकतो इथून. आणि कुत्रा सोडा, रॉंग साईडला येणारे लोक ह्या साईडने येतात, ह्या साईडने. आणि जर का तुम्ही ब्लाइंडली कोणाला ओव्हरटेक करून ह्या लेनमध्ये टाकली तर समोर तुम्हाला कधी यमराज दिसतील सांगता येत नाही. असले डेंजर लोक आहेत तिथे. त्यामुळे मी ह्याच लेनमध्ये चालवतो. सो हे अगेन डिपेंड करतं, तुम्ही लॉंग टूर करत असाल आणि तुम्ही स्टेट टू स्टेट जेव्हा ट्रॅव्हल करता आणि तुमचं जसं तुमची सिटी चेंज होते तसं लोकांचं ड्रायविंग चेंज होतं, त्यांचं जे काय कल्चर आहे ते तुम्हाला समजतं, त्यांची मेंटॅलिटी समजते की ते कसे गाडी चालवत आहेत आणि तिथला ट्रॅफिक सेन्स काय, सगळं तुम्हाला कळतं. आणि त्यानुसार तुम्हाला ते ॲडॅप्ट करून तुम्हाला चेंज करायला लागते तुमची रायडिंग, आणि तरच ती तुम्ही सक्सेसफुल करू शकता, नाहीतर खूप रिस्की आहे. त्यामुळं जे नौखे किंवा अनोळखी ठिकाणी जातात, ज्यांचे नवीन ज्यांनी राईड स्टार्ट केलेली असते त्यांच्यासाठी खूपच रिस्की होते. आणि हे तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही किंवा तुम्ही ॲडॅप्ट करू शकत नाही जो अनलिस अँड अंटिल तुम्ही राईड करताय. सरळ रस्ता असा सूर्याकडे चालला असं वाटतं मला. वेलकम टू उत्तर प्रदेश. मी आलो आहे उत्तर प्रदेशमध्ये एंटर केलं आणि पहिलाच हा घाट लागला आपला. मागे मस्त व्ह्यू आहे, ग्रीनरी आहे आणि मध्ये असे छोटे छोटे तळे आहेत. चलो, इथे थांबलो होतो जरा, 15-20 मिनटं झाले. हो. आता मध्य प्रदेशमधून आपण उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्या पॅन्थरने पण फर्स्ट टाईम उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे. सो वेलकम टू उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये आपलं स्वागत आहे. थांबू काय तुला ना. इथे 95 रुपये लिटर पेट्रोल आहे UP मध्ये. पकड, हे गाडी समोर घेतो मी. तर आपलं नेट काही चाललं नाही ते. कॅश दिले. हां, ओके, उतरो. जिओचा पेट्रोल पंप आहे. आपण पेट्रोल भरलं, इथे गाडी लावली आहे आणि मी काढला आहे प्रोटीन बार.
थोडंसं थांबलं होतं तर म्हटलं प्रोटीन इनटेक महत्त्वाचं आहे, काहीतरी खाऊन पण घेऊ आणि पाणी पिऊ आणि निघू. ते सगळे ट्रकच आहे, ट्रक ट्रॅफिक जास्त आहे या रोडला. डार्क चॉकलेट कॅनबेरी फ्लेवर आहे, 10 ग्राम प्रोटीन. रिटर्न घ्यायला लागली बिचारायला परत. मस्त येतो मस्त येतो. फुल्ली लोडेड गाडी, काय याच्यात माहीत नाही. MH40 प्रोटीन बार खाल्ला, त्याच्यात पाणी आहे वाटतं माझ्या हायड्रेशन पॅकमध्ये. ते पाणी पिऊ. एकदम चिल्ड पाणी आहे, थंडीने. ही हायड्रेशन बॅग माझ्या पाठीवरच असते. झालं, चला. नाही इकडून आला नाही, हा हायवे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ही गोष्ट कोणी स्वप्नात पण विचार नाही करू शकत. ते इथे लोक प्रत्यक्षात उतरवतात रस्त्यावर, हायवेवर. खतरनाक लोक आहेत बाबा. आणि एवढे भरलेले ट्रक, काय भरले काय माहिती त्याच्यात. हे सगळे कांदे सगळे कुठेतरी घेऊन चाललेत. लहान पोरं बॅग घेऊन आहेत, लहान पोरांनी कॅज्युअली फिरतात ते हायवेवर. ते अवघड आहे. ते त्यांच्या आई वडिलांनी पण सोडले त्यांना की ठीक आहे जाओ बेटा घुमो. हा हायवे म्हणजे मला विशेष वाटते, हेच एक प्रॉब्लेम आहे ते. आणि हे गंगा नदीचं पात्र लागलं आपल्याला. तर ती संगमवरून प्रयागराजच्या, ती गंगा सरळ इकडून इथे येते, तिकडून प्रयागराजवरून, आणि इथून सरळ जाते बिहारला. आता आम्ही एंटर केले वाराणसी सिटीमध्ये. आपलं हॉटेल इथून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. हॉटेलचा मॅप म्हणजे हॉटेल मॅपमध्ये टाकलं आहे आम्ही. आता डायरेक्ट हॉटेलवरच पोहोचू. अरे कुठे हॉटेल आहे आमचं, कुठे आलो आहे आम्ही. थोडं लांब असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण गाडीने जाऊ, रिक्षा करून जाऊ मंदिराच्या इथे. पण हे थोडंसं युनिक हॉटेल वाटतं. आता काय माहीत कसं आहे. हॉटेल चांगलं पाहिजे. हॉटेल चांगलं नसेल ना, म्हणजे रूम पण थोडंसं हायजीन आणि थोडं चांगली असेल तर काही वाटत नाही. नाहीतर मग असं ते फील नाही, थोडं मजा नाहीत. ओ हे हॉटेल आहे फोटोमध्ये बघितल्यानुसार. थोडं लोकेशन थोडं विचित्र आहे, पण मला चांगलं म्हणजे दिसतंय तर ठीक. म्हणजे ॲटलिस्ट पार्किंग तरी आहे. आणि तो मला म्हणत होता अरे आ जाओ यहाँ पे 15-20 गाड़ियाँ बैठ जाएंगी. हाँ उतर 15-20 गाड्या तर नक्कीच बसतील. ठीक आहे. म्हणजे हे लोक आपल्याला बघून रिटर्न आले परत. ॲक्च्युली आम्हाला बघून नाही, गाडीला बघून आलेत ते. ठीक आहे, गाडी भी तो हमारी है. तुझं नाव सांग. हां प्रिया वरले. चला आम्ही चेक इन केलं आहे. कुठं काय माहिती. शोधतो आम्ही. अच्छा इथेच मिर्ज़ापुर से आप.
येते. मिर्जापूर हा? वेळ जाते. इथे बी काम करते म्हणजे हे सामान आणलं आमचं. पार्किंग चांगली आहे, रूम पण चांगली आहे. ही आपली रूम. सगळा पसारा व्हायच्या आधी तुम्हाला दाखवतो. AC, बाथरूम, हे लगेच. हेल्मेट इथे आहेत आणि हे कबड आहे इथे. मस्त आपले रायडिंग गिअर बसतील. आणि ही रजई एकदम न्यू ब्रँड. इथे थंडी एवढी आहे की रजईच देतात सगळे, आपल्यासारखी छोटीशी चादर नाही देत. आता सगळं ठेवतो आणि मग बाहेर जाऊ. आम्ही ॲपल खाल्लं, एक तर खराब निघालं. आता हे लिटिल हार्ट्स आहे. आम्ही थकलो आता, उन्हात जाऊन आलो पण तिथे काही गाडी जात नव्हती, पार्किंग पण नव्हती. रिटर्न आलो, येताना नारळ पाणी पिला. बस आणि काही खाण्याचं आम्हाला दिसलंच नाही. ॲपल घेऊन आलो आणि आता बसलो खाऊन. मला आम्हाला वाटतं 1-2 तास झोपावं आणि मग जावं. रिक्षा करून नाही तर चालत, तेच बेटर राहील. सगळे म्हणतात गाडी नाही जात, चालत जायला लागेल. आम्ही एका रिक्षामध्ये आलो आमच्या हॉटेलपासून. त्याने अर्ध्यापर्यंत सोडलं आणि तिथे त्यांना बारकोड आहेत, म्हणजे नंबर वाईज आहे. येल्लो ब्ल्यू असे त्यांना लावून दिले रिक्षावरती. इथून पुढे येल्लो बारकोड असलेली रिक्षाच आहे. तर तो आम्हाला म्हटला की एक काम करा, इथून 1.5 किलोमीटर आहे, इथून तुम्ही चालतच जा, नाहीतर हे अशा रिक्षा आहेत. आम्ही चाललो आता बनारसच्या गल्ल्यातून घाटच्या रस्त्याला, हरिश्चंद्र घाट त्या दिशेनेच चाललो आहे आम्ही. आणि एवढी गर्दी आहे, गल्ल्यांमध्ये लोकांची गर्दी आहे आणि मेन रोडवर गाड्यांची गर्दी आहे. तर फुल पॅक आहे वाराणसी. हा सगळा महाकुंभ इफेक्ट आहे. ते लोक बिना कारणाचा हॉर्न वाजवतात, काम आहेत काय वाजवतात. कंटिन्युअस हॉर्नवर बटन, त्या बटनावर बोट ठेवूनच असते त्यांचं. आम्ही गल्लीतून रस्ता काढत कसे आलो आता इकडे. माहिती नाही मेन रोड लागतं का नाही, पण मॅपमध्ये बघत चाललो आहे आम्ही. लिटरली छोट्या गल्ल्या आहेत. छोटी गल्ली क्रॉस करून शेवटी एका मेन रोडला आलो आता आम्ही. तर मेन रोड लागला आहे आता. इथे गाड्या कमी झाल्या आहेत, तर 2 व्हीलर थोड्याशा आहेत आणि रस्त्यावर लोक आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे, घाट शोधतोय. बघायचं आम्हाला की घाटावर काय असतं, कसं असतं. आणि इथलं स्ट्रीट फूड पण ट्राय करायचं. तर बघू आता आम्हाला काय काय भेटतंय रस्त्यात. आम्ही इथे चपला काढल्यात आणि आता लाईनीत लागतो. इथून हे बॅक गेट आहे, बॅक गेटने लाईनीत लागतो. आम्ही घाट टू घाट फिरत होतो. हरिश्चंद्र घाटापासून स्टार्ट केलेलं. नेक्स्ट काही घाटावरती ते साधू बाबा जास्त होते. इथे पाणी आहे. तर आम्ही एक घाट फिरत होतो आणि आम्हाला चालता हे बॅक गेट दिसलं मंदिराचं. सो आता इथूनच आम्ही दर्शनाची लाईन लावतोय. गर्दी तर खूप आहे, पण आम्ही चाललोय. म्हटलं आता आलोयच तर दर्शन करून घेऊ. 1-2 तास लागतील आणि नंतर बाकीचं फिरता येईल. आणि हे माझ्या मागे सगळे घाट आहेत आणि माझ्या ह्या साईडला पण. हे म्हणतात मोबाईल काय जाणार नाही मंदिरात, मोबाईल जमा करा. आता मी काउंटर शोधतोय. भेटलं का? मला वाटतं इथे मागे प्रसादाचे काउंटर आहेत आणि आता आम्ही मागे सरळ मंदिराच्या दिशेने चाललो आहे. तर तो माणूस बरोबर बोलत होता वाटतं, मोबाईल इथे जमा करायचे आहेत. आम्ही त्या एका पोलिसाला विचारलं, जो तिकडे सिक्युरिटीमध्ये होता. तो म्हटलं की तिथून बाहेर काढतील तुम्हाला परत, सो मोबाईल जमा करा. आणि हे जे माझ्या मागे आहे हे प्रोजेक्शन आहे. सो त्यांनी एक प्रोजेक्टर लावलं आहे. सो लाईट थ्रू ते प्रोजेक्ट होते. मागे जो आहे तो प्रोजेक्टर आहे, त्याचं इथे प्रोजेक्ट करत आहे ती इमेज. आम्ही मोबाईल जमा करतो आता आणि दर्शन घेऊन आपण बोलू.
आणि मंदिरात दर्शन केलं, मणिकर्णिका घाट पाहिला आणि आता इथून बाहेर चाललोय. जास्तच गर्दी येते. आम्ही गल्ली गल्लीतून चाललोच आहे पण अजून काय मेन रोड येत नाहीये. तर मणिकर्णिका घाटवरून पुढे निघालोय. मेन रोड शोधतोय आणि मेन रोड लागल्यावर काहीतरी खाऊ आणि सरळ हॉटेलवर जाऊ. आम्ही एवढे चाललोय की आता वॉचमध्ये जवळजवळ 13,000 स्टेप्स होऊन गेले. आता अजून मला वाटतं टोटल 15,000 वगैरे स्टेप्स होतील. स्टेप्स चालल्यानंतर आम्ही आता इथे येऊन बसलोय. जरा इथे एक बेंच आहे बसायला. तर आता मी बघतो हॉटेल कुठे आहे. अरे हॉटेल शोधतोय आम्ही, आम्हाला काय भेटे ना. अरे इकडे थंडी बिअर की दुकान आहे. थंडी बिअर की दुकान आहे. इथे एक हॉटेल आहे. इथे बघायचं का? फायनली आम्हाला एक हॉटेल सापडले, कल्चर गार्डन फॅमिली रेस्टॉरंट. उद्या पोट भरून जेवण केल्यानंतर हा. आणि आता परत त्या चौकात आलोय जिथे मागे चौक आहे. आणि या चौकात मगाशी आम्ही उतरलेलो आणि इथून चालत गेलेलो त्या ई रिक्षा मधून. तर आता परत एक दुसरी ई रिक्षा बघायची आम्हाला आणि त्या रिक्षामध्ये आता हॉटेल पर्यंत जायचं. अबे वो ट्रेन लगती है ना, अंदर हॉटेल है थोड़ा सा, वहाँ से 2 मिनिट. आणि परत या ई रिक्षामध्ये बसलोय. परत जाते आम्ही घरी. म्हटलं की 100 रुपये घेतील आणि सोडतील. त्यांनी विचारलं कुठे सोडायचं, पण आम्हाला तर एरियाचं नावच नाही माहित. त्यांना आम्ही सांगितलं जिथे ट्रेन लागलेली असते बनारस स्टेशन तिथे सोडा. बनारस स्टेशन या साईडला गेलंय पण आपल्याला अजून समोर जायचं थोडं. आणि ते आमचं हॉटेल जरा थोडंसं रिमोट. अरे यार किती हॉर्न वाजवतं त्याच्यातून. बघा काही कारण नसताना ऑनवर त्या बटनवर त्यांचं बोट चिटकवलेलंच असते. ते बोट उचलतच नाही ते. होटल नहीं है चलो चलो सीधा हम बताते. अरे हमारा होटल बहुत ही अंदर है. थोड़ा सा है. मतलब हम तो वहाँ पे लाइट भी नहीं रहेगा शायद रास्ते पर. खाना हुआ चौराहे से बाएं. वो चौराहे से ये चौराहा नहीं, आगे चौराहा इसे तिराहा. जो चौराहा उतरा है ओवरब्रिज वाला, हाँ वहाँ से बाएं. यहाँ से जब चौराहे पहुँचना ना तो चौराहे से फिर बाएं जाना है. हाँ वैसा पता नहीं रहा तो झूठे लेके चल जाइए. रिक्षाला पत्ता विचारतोय. जो म्हणतोय काय याला पत्ता नाही माहित, काय रिक्षा चालवणार. हाँ. मनमाना ड्राइवर लोग लूट रहे हाँ ठीक है? समझ रहे हैं हम तो. लेकिन हम ऐसा काम नहीं करते. मैडम हमको खाना रहेगा आपसे कहेंगे हमको मांग 10-20. कर खाएंगे. हाँ. हाँ लेकिन ये कि हम बेईमानी कांच करके तुटली. खाएं, वो हमसे नहीं होता है. काचच नाही. क्योंकि भगवान मेहनत करने पर जब दे रहा हमको तो उससे बढ़ के फिर क्या चाहिए. वही हम अभी गए थे ना वही उस. कहावत है कि 4 दिन की चांदनी फिर अंधेरिया पार. हाँ. यहाँ मतलब वैसे सिग्नल भी तो नहीं है पर ठीक है. पर हॉर्न इतना पूरा. अभी देखो वही रास्ते में बाइक वाला कितना जबरदस्त बजाते हुए कुछ चला. भी नहीं था. हाँ. कुछ भी हम वही बोल रहे थे. कुछ भी है नहीं फालतू में. हाँ हमारे इधर नहीं है वो वही. हॉर्न पे से उंगली उठाते नहीं. तो हाँ. तुरंत रुक के गलती उसी का रहेगा. लेकिन अभी जहाज पे आएगा रुक के तुरंत झापड़ मारना, गाली गलौज देना. बाप रे. हाँ क्या. लेकिन प्रशासन क्या करेगा, उल्टे हम ही को गलत ठहराएगा. ये स्थिति यहाँ की है. पुलिस यहाँ. सामने हाँ. इतना दूर पर पार्किंग है बाएं तरफ. ओके. हाँ हाँ. ठीक है, आप गाड़ी वहाँ खड़ा कर दीजिएगा. और वहाँ से चलते वहाँ जा. 2 पार्किंग है. एक अंडरग्राउंड में है पहले, और जो बता रहा दूसरा वो बड़ी है, वो इतना दूर पे है. आप दोनों जगह में कहीं भी आप खड़ा कर सकते हैं बाइक है तो. ये कि बाइक है 3 बजे हमारे. जब निकल जाएंगे तभी, नहीं फिर जाने नहीं देगा 4 बजे से. 4 बजे से हाँ, नहीं, जाने 3 नहीं बजे देगा, जाना 3 पड़ेगा बजे फिर. जाना 4 पड़ेगा. बजे अभी से कितना फिर बजे? जाने नहीं देगा. फिर आपको फिर दिक्कत होगा गाड़ी खड़ा करने में. 12. ठीक है. ठीक है वैसे 3 करते हैं. घंटे सो जाएंगे.
ठीक आहे, चलो भैया, चलो जाओ, थँक्यू. धन्यवाद. आता बघा लांब लांब पर्यंत कोणीच नाहीये आणि इकडे पण कोणीच नाहीये. आणि ही जी भिंत आहे याच्या पलीकडे काहीतरी ट्रेनचं का गोडाऊन टाईप काहीतरी आहे. तर ती जी लाईट दिसते तिथे कुठेतरी हॉटेल आहे. आम्ही ज्या रिक्षात आलेलो तो काय किती म्हणत होता एक्स्ट्रा? 20-30 रुपये घेतले असते त्याने विचाराने. हा तसं गेलो असतो आम्ही, पण आता तसं आम्ही जेवण केलंय सो म्हटलं थोडं चालत जाऊ. तर त्याने आम्हाला तिथे सोडलं आणि तिथून त्या लाईट पर्यंत चालत जायचं फक्त. तर त्याला म्हटलं एक काम करतो, इथेच सोडा मला, आम्ही जातो. चाललोय वरती. तर स्टँड आहे यांचा छोटासा सेक्शन. कोणाकडे मध्ये आले आणि हा आपला 104 नंबर रूम.